बस झाला, एकदाचा चॅनल मॉनिटाईज झाला बाबा. दीर्घ श्वास घेतला आणि आता झालो आम्ही रिलॅक्स. चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे असं कोणाकोणासोबत घडत आहे, त्यावरतीचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की आपण जेव्हा चॅनल ओपन करतो तेव्हा आपलं पहिलं गोल असतं की 1K सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट व्हावे, 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट व्हावा, निदान 3000 घंटे तरी वॉच टाईम कंप्लीट व्हावा आणि चॅनल हाफ मॉनिटाईज तरी व्हावं वर्षभरामध्ये. असं सगळ्यांचं गोल असतं यूट्यूबर्सचं. आणि ते गोल एक निदान हाफ मॉनिटाईज जरी झालं म्हणजे कसं असतं, 3000 घंटे आणि 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 घंटे यावरती चॅनल हाफ मॉनिटाईज होतं. किंवा मग व्ह्यूजद्वारे म्हणाल तर 500 सबस्क्रायबर्स आणि 90 दिवसामध्ये आपल्याला 3 मिलियन व्ह्यूज या पद्धतीने सुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओद्वारे सुद्धा हाफ मॉनिटाईज करू शकता. तर चॅनल जसं हाफ मॉनिटाईज झालं, 3000 घंटे झाल्यानंतर काय होतं, चॅनल हाफ मॉनिटाईज होतं. हाफ मॉनिटायझेशन म्हणजे काय की ॲड्स जे लागतात आपल्याला व्हिडिओजला त्याद्वारे काय पैसे येत नाहीत, ते 4000 घंटे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते फुल मॉनिटाईज होतं चॅनल. नाहीतर हाफ मॉनिटायझेशन म्हणजे काय, फक्त सुपर थँक्स ऑप्शन हे इनेबल होतात. म्हणजे सुपर थँक्स म्हणजे काय, जेव्हा तुम्ही लाईव्ह वगैरे घ्याल, व्हिडिओज जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा एक यसचं चिन्ह येतं बघा खाली, तिथं टच केल्यानंतर ना जे व्ह्यूवर्स असतात आपले, त्यांना जर आपला एखादा व्हिडिओ आवडला तर त्यावरती ते त्यांच्या आवडीने त्यांच्या इच्छेने ते आपल्याला सुपर थँक्स करू शकतात. म्हणजेच पैसे ते आपल्याला ते पे करू शकतात. हे आहे सुपर थँक्स. सुपर थँक्सने काय होतं की आपले डॉलर्स कंप्लीट व्हायला मदत होत असते. तर जेव्हा चॅनल हाफ मॉनिटाईज होतं, बऱ्याच जणांचं असं असतं की चॅनल हाफ मॉनिटाईज झालं की म्हणजे 3000 घंटे झाले की कोणी कोणी इनेबल करत नाही. सुपर थँक्स म्हणजे हाफ मॉनिटायझेशनसुद्धा इनेबल करावं लागतं. तर कोणी कोणी ते करत नाही. कोणाकोणाचं असं म्हणणं असतं की 4000 घंटे जेव्हा कंप्लीट होतील तेव्हाच आम्ही चॅनल पूर्ण मॉनिटाईज करू, 3000 घंट्यावर आम्ही हाफ मॉनिटायझेशनचं जे इनेबल करायचं असतं ते करणार नाही असं. तर माझं असं स्वतःचा अनुभव म्हणलं तर हे सांगते की जेव्हा तुमचं चॅनल हाफ मॉनिटाईज होईल तेव्हा तुम्ही ते इनेबल करून घेतलेलं जास्त बरं पडेल तुम्हाला. कारण की चॅनल मॉनिटाईज झालं आणि दीर्घ श्वास घेतला आपण की चला चॅनल मॉनिटाईज झालं. कारण की चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जो वॉच आवर्सचा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी जी धावपळ किंवा जी मेहनत लागते ना, ती जो क्रिएटर आहे त्यालाच माहीत आहे की कशा पद्धतीने वर्क करावं लागतं. एका वर्षाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण वॉच आवर्स कंप्लीट करावा लागतो आणि 1 वर्षाच्या आतमध्ये जर झाला नाही तर हळूहळू जो आपण कमावलेला वॉच टाईम आहे तो घटत जात असतो. असं आहे, म्हणजे कमी होतो आपोआपच. तर त्यामुळे हे थोडंसं हे आहे. सबस्क्रायबर्स तर काय होत नाहीत कमी, मात्र वॉच आवर्स कमी होतो आपोआपच नाही कंप्लीट झाला तर. त्यामुळे तो वर्षभराच्या आत जेव्हा तुम्ही ठरवाल की कंप्लीट करायचं आहे त्या दिवसापासून तुम्हाला सातत्याने वर्क करून कंप्लीट करून घ्यावं लागत असतं. तर ते असो, मला आजचा व्हिडिओ ह्या संबंधी सांगायचा आहे की चॅनल एकदा मॉनिटाईज झालं की आपल्याला शांत बसायचं नाही आहे. बरेचदा आपल्यासोबत म्हणजे बऱ्याच जणांसोबत असं होत असेल, मलाही आता तसंच होतं आहे आणि माझेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चॅनलचं जे वॉच आवर्स कंप्लीट झालं ना की आपल्यामध्ये एक आळस शिरतो आपल्यामध्ये. हा आळस मला आधी नव्हता. कामं आवरली की मला यूट्यूबचं काम पटकन कसं मी करेन ह्याकडे माझं जास्त लक्ष होतं. वॉच आवर्स कारण की कंप्लीट झाला नव्हता ना चॅनलचा, आणि चॅनलचा वॉच आवर्स कंप्लीट झाला नाही तर मग गुगल पिन येणार नाही, चॅनल मॉनिटाईज होणार नाही. म्हणजे एक आपलं जे ध्येय असतं मॉनिटायझेशनचं ते कंप्लीट होणार नाही. त्यामुळे ते माझं धावपळ असायची. पण आता झालं थोडं रिलॅक्स झालं मी आणि आळस शिरला आहे माझ्या अंगामध्ये म्हणल्यासारखं आणि काम थोडं करणं बंद केलं आहे. पण आता पुन्हा आपल्या आळसाला आपल्याला झटकावं लागेल आणि व्हिडिओज क्रिएट करणं सुरुवात करावी लागेल. त्यामुळेच मी नवीन यूट्यूबर्सना हेच सांगू इच्छिते की ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल त्यांना आता थांबायचं नाही. आता तर तुमची खरी परीक्षा आहे म्हणल्यासारखं आहे. कारण की जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतं ना, व्ह्यूज अजून डाऊन होतात आपोआपच. काय माहीत कशामुळे व्ह्यूज थोडे डाऊन झाल्यासारखे होतात. आणि अजून एक दुसरं एक गोष्ट म्हणजे काय होतं, बहुतेक आपण थोडी कन्सिस्टन्सी द्यायला थोडं कमी कन्सिस्टन्सी आपण देतो. चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतं ना तेव्हा थोडं आपण रिलॅक्स राहायला लागतो. आपल्याला असं वाटतं की चला झाला एकदाचं चॅनल मॉनिटाईज आणि आपण थोडं रिलॅक्स व्हिडिओज टाकायला स्टार्ट करतो. आपण तेवढं असं सिरियसनेस घेऊन व्हिडिओज टाकत नाही. तर ते ही गोष्ट आपल्याला ही चूक करायची नाही आहे. चॅनल जेव्हा मॉनिटाईज होतो ना तेव्हा एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे का, जर माहीत नसेल तर मी सांगते या व्हिडिओद्वारे की जे
तुम्ही आधीचे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याद्वारे तुम्ही वॉच हावर्स गेन केला, वॉच हावर्स कंप्लीट केला मॉनिटायझेशनसाठीचा, तर त्या व्हिडिओजवरती आपल्याला जे अर्निंग दिसते किंवा अर्निंग जी आहे ती तुम्हाला अर्निंग भेटणार नाही आहे. मॉनिटायझेशनच्या आधी जे व्हिडिओज आपण केलेले आहेत त्या व्हिडिओच्या व्ह्यूजची तुम्हाला अजिबात अर्निंग मिळणारी नसते. एकही रुपया तुम्हाला त्याचा मिळणार नाही आहे. मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे व्हिडिओज तुम्ही टाकता त्यावरचे जे डॉलर्स कंप्लीट होतील ती अर्निंग तुमच्या ॲडसन्समध्ये जमा होत असते. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसते. बऱ्याच जणांना असं वाटत असतं की जे आपण पहिल्या दिवसापासून व्हिडिओज बनवत आलेलो आहोत, लॉंग व्हिडिओ फॉर्मॅट म्हणते बरं मी, किंवा शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅट, पण शॉर्ट व्हिडिओचे काय तेवढे अर्निंग होत नाही म्हणायची, पण लॉंग व्हिडिओ जे आपण बनवलेले आहेत पहिल्या दिवसपासून मॉनिटायझेशन प्रोसेसपर्यंत, तर त्या व्हिडिओतून मिळणारा जे अर्निंग आहे किंवा ते एखादा व्हिडिओ कसा आपला खूप व्हायरल जातो, आपल्याला असं वाटतं की त्याचे आपल्याला अर्निंग आपल्या ॲडसन्समध्ये जमा होईल, तर नाही होणार. मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे व्हिडिओ तुम्ही टाकणार त्याचे डॉलर्स जे आहेत ते ॲडसन्समध्ये जमा होतात. त्यामुळे ही तर तुमची खरी परीक्षा आहे. मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता सातत्य देणं जास्त गरजेचं आहे, कारण की पहिली पेमेंट येण्यासाठी आपल्याला $100 कंप्लीट करावे लागतात आणि $100 सहजासहजी कंप्लीट होत नाहीत. कुणाकुणाचे अक्षरशः वर्षसुद्धा जातं. म्हणजे मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष आणि मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर $100 कंप्लीट करण्यासाठी 1 वर्ष, असे 2 वर्ष जातील तुमचे पहिली पेमेंट येण्यासाठी. पहिली पेमेंट जी आहे ती साधारण आपली $100 म्हणजे किती हे तुम्ही सर्च करून बघू शकता. 9 किंवा 10 हजाराच्या आतमध्ये इतक्यामध्ये येईल. आता असं सांगता येत नाही मला, कदाचित यूट्यूबचं ते पॉलिसीच्या थोडंसं अगेन्स्ट आहे. तर $100 म्हणजे किती आहेत इंडियन रुपीजमध्ये ते तुम्ही बघू शकता की किती रुपये होतील. ती तुमची पहिली पेमेंट जी आहे ती येत असते. तर पहिली पेमेंट येण्यासाठी आपल्याला $100 कंप्लीट करावे लागतात आणि $100 कंप्लीट करणे म्हणजे पुन्हा आपल्याला शून्यापासून सुरुवात करण्यासारखं आहे. सुपर चॅट जे आहे त्याद्वारे तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे. व्ह्यूवर्सला जर आपले व्हिडिओज आवडले, लाईव्ह स्ट्रीमद्वारे त्यांनी जर आपल्याला सुपर थँक्स केलं तर तेही डॉलर्स कंप्लीट होतील. तर माझे तेच डॉलर जे आहेत ते जमा झालेले आहेत. जे $17 माझे कंप्लीट झालेले आहेत ते मॉनिटायझेशनच्या नंतरचे नाही आहेत, ते सुपर थँक्सचे आहेत. सगळ्यांनी जे मला सपोर्ट केलेला आहे खरंच खूप छान आहे. अगदी मनापासून धन्यवाद. की माझं चॅनल हाफ मॉनिटाईज जेव्हा झालं ना तेव्हा सगळ्यांनी जे सुपर थँक्स केलेले आहेत त्याद्वारेच माझे $17 कंप्लीट झालेले आहेत. अजून माझं गुगल पिन आलेलं नाही आहे, आता येईल. 2 वीक्सच्या 2 ते 3 आठवड्याच्या मध्ये गुगल पिन येतं आपल्या घरी, तर ते गुगल पिन आता येईलच माझं. $17 तर कंप्लीट झालेले आहेत. आणि आता जे मी व्हिडिओज आता टाकत आहे मॉनिटायझेशन आपली कंप्लीट झाल्यानंतर आपण जे व्हिडिओज टाकतो त्यावरती जे ॲड येतील त्याचे जे डॉलर्स आहेत ते हळूहळू आता ॲडसन्समध्ये जमा होतील. म्हणजे आधीच्या व्हिडिओचे जमा होत नाहीत. मॉनिटायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जे व्हिडिओ आपण टाकतो त्याचे डॉलर जे आहेत ते आपल्या ॲडसन्समध्ये जमा होत असतात. तर डॉलर कंप्लीट करणं सोपं नाही आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की मॉनिटायझेशन तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही आता उलट जास्त तुम्हाला मेहनत घ्यायची आहे आणि सातत्याने व्हिडिओज टाकायचे आहे. एक क्वालिटी कंटेंट तुम्हाला द्यायचा आहे. अशा प्रकारे काहीतरी इम्प्रूव्हमेंट, आता एवढं तुम्ही मेहनत घेतली चॅनल इथपर्यंत आणण्यासाठी म्हणल्यावर काहीतरी इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये झालीच असेल. तर त्याच तुमच्या इम्प्रूव्हमेंटचा तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओजमध्ये ते टाकायचं आहे म्हणल्यासारखं. जसं की थंबनेल वगैरे तुम्हाला छान बनवायचं शिकायचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे स्किल शिकाव्या लागतात. त्याशिवाय तुमचं चॅनल कधीही पुढे जाणार नाही. तुम्ही म्हणसाल असंच कोणतेही व्हिडिओ टाकेन मी, आज हा व्हिडिओ टाकेल उद्या तो व्हिडिओ, असं नाही चालणार. तुम्हाला असं काहीतरी लावावं लागणार, ट्रिक लावावं लागणार आपल्या चॅनलसंबंधी की नेमकं लोकांना बघायला आवडतंय का. जसं की मी कंटेंट ठरवलेलं आहे की मला सॉंग्सचे व्हिडिओ टाकायचे आहे, पण मला असं वाटतं की मी अधूनमधून माझे अनुभव सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून काही जणांना काय होईल त्याचा फायदा होईल. ह्यामुळे टेक चॅनल माझं हे बनवायचं नाही आहे. मला फक्त अधूनमधून माझ्यासोबत जे घडतं यूट्यूब जर्नी जी आहे ती, आता ही माझी यूट्यूब जर्नीच आहे, तर ती
जर्नी हा प्रवास करत असताना ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत असतात किंवा माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मॉनिटायझेशन झाल्यानंतर थोडा आळस आपल्यामध्ये शिरत असतो, तो त्या आळसाला थोडंसं झटकायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ सातत्याने टाकायचे आहेत. कारण की $100 सहजासहजी कंप्लीट होत नाहीत, ते कंप्लीट करावे लागतात. आणि $100 जर कंप्लीट करायचे असेल, पहिली पेमेंट तुम्हाला रिसीव करायची असेल लवकरात लवकर, तर सातत्याने व्हिडिओज टाका, एक क्वालिटी कंटेंट द्या. खूप जास्त व्हिडिओज अपलोड करण्यापेक्षा आपण कशा प्रकारे किंवा कोणते व्हिडिओज आता आपण अपलोड करतोय, व्ह्यूवर्सला ते बघायला आवडत आहेत का, ह्याकडे थोडं बारकाईने लक्ष देऊन आपल्याला व्हिडिओज जे आहेत ते करायचे आहेत. तर आय होप तुम्हाला आजची माहिती छान वाटली असेल, थोडीही मदतीची वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब डन करा. आणि उद्याला एक सॉन्गचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे, कारण की आपलं कंटेनच आता ठेवलेलं आहे मी आणि अधूनमधून असं माहितीसुद्धा मी सांगत जाईन. भेटूया नव्या व्हिडिओसहित, तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.